साधक जो आहे तो आपल्या मनाला आरसा करतो महाराज. आता आरसा जो आहे ना, या आरशाचे काही गुण आहेत. आरसा जसा आहे तसं दाखवतो. आरसा स्वच्छ असतो आणि म्हणून साधकाच्या मनाला सुद्धा आरशाची उपमा दिली. एक हिंदी चित्रपटातलं गीत आहे पण शब्द खूप गोड आहे. तेरा मन दर्पण कहलाए, तेरा मन, करा आता गाण्याचं करा. तेरा मन दर्पण कहलावे. पुढे का, भले बुरे सारे गरमों को, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, तेरा मन दर्पण. प्रमाण आहे का याला? काही आहे ना, तुकाराम महाराजांचं प्रमाण. म्हणून राहू द्या, कोणी काही जरी बोलत गेलं असलं तरी याचा विचार अगोदर झालाय. तुकाराम महाराज 450 वर्षापूर्वी हेच बोलतात. मन जाने पापा, मन जाने पापा, तुका म्हणे माय बापा. जगामध्ये आपण कितीही पुण्यवान म्हणून फिरत असलो तर आपल्या मनाला माहिती असतं मी कसा आहे. मन जाणे पापा. आणि याला दृष्टांत दिला. हे कशाप्रमाणे बघा, थोडस कठीण आहे तुकाराम महाराजांचं. तुकाराम महाराजांचं थोडस कठीण आहे. महाराज असं म्हणतात की हे कशाप्रमाणे, मनुष्यच मनुष्याच्या पापाला जाणू शकतो किंवा मनुष्याचं मनच पापाला जाणू शकतं. कशाप्रमाणे, ज्याप्रमाणे या मुलाचा बाप कोण आहे हे फक्त आई जाणू शकते त्या पद्धतीने. मन जाणे पापा. आम्ही याचे अर्थ पाहत नाही, फक्त चालीवर गातो आणि रागात गातो, त्याच्यामुळं राग येत नाही. जर नुसत्याच रागामध्ये गायला नाही अर्थ जाणला तर राग येईल आम्हाला, नवे नवे अनुराग निर्माण होईल. मन जाणे पापा, तुका म्हणे माय बापा. तुका म्हणे माय आणि बापा. माय जाणते की याचा बाप कोण आहे. तसं मनाला सगळं कळत असतं. मन हा स्वच्छ आहे. मला भीमराव पांचाळ सुद्धा आठवतात की भीमराव पांचाळीने, आणि मला वाटतं इला इनामदारांची ती गझल आहे, सुंदर आहे महाराज. त्याच्यामध्ये सुद्धा आरशाचं वर्णन केलंय बरं का. वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे, पुस्तकातून पाहिलेली माणसे गेली कुठे. रोज अत्याचार होतो, रोज अत्याचार होतो, रोज अत्याचार होतो. आरशावरती आता आरशाला भावलेली माणसे गेली कुठे. अंदाज आरशाचा वाटे खरा असावा. बहुतेक माणसाचा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा. अंदाज आरशाचा
वाटे खरा असावा अंदाज. किती छान लिहिलंय. म्हणून साधक कोण, की ज्याला मनरूपी आरशामध्ये स्वतःला पाहता येतं. याचा खूप चांगला संकेत रामायणामध्ये आलाय. आवाज कमी केला का लगेच दाबून नाही टाकायचा, थोडस त्याला रिटर्न राहू द्यायचं. सतशिष्य, की ज्याने आपल्या मनाला आरसा केलाय आणि आपले अवगुण स्वतः पाहतो, याचे संकेत रामायणामध्ये खूप चांगले मिळतात. महाराजजी, आमच्या पुराणांची, आमच्या शास्त्रांची जी योजना आहे ना, ती योजना अशी आहे की दाखवले पात्र, दाखवले चरित्र, पण त्या चरित्रांमध्ये मानवी वृत्तींचा अभ्यास केला. जर चिंतनाच्या रूपाने सरळ सरळ जर ते सांगितलं असतं तर माणसाला ते कळालं नसतं, पण गोष्टींच्या रूपाने सांगितल्यामुळे ते सहज कळालं. आम्ही तिकडं खोलीवर गेलो की तो आशू मला म्हणतो की तुम्ही गोष्टी कमी सांगितल्या. आता त्याची अपेक्षा असते की गोष्टी जास्त सांगाव्या. नाही, त्याला कळत नाही अजून महाराज. आणि मग तो म्हटला की तुम्ही गोष्टी हळूहळू कमी का सांगत गेलात. मी म्हटलं बाळा, व्याख्यानामध्ये खूप गोष्टी सांगणं हे न्यून व्याख्यानाची लक्षण आहे. जास्तीत जास्त सूक्ष्मचिंतन करत जावं. पण तो मला कळत नाही ना. म्हणून जशी त्याची स्थिती तशी श्रोत्यांची सुद्धा स्थिती. केवळ सूक्ष्मतेने आपण चिंतन जर करत गेलो तर ते कळत नाही, पण तेच गोष्टीच्या रूपाने जर आलं तर ते सहज डोळ्यापुढे येत आहे. आपण सिद्धांत हा घेऊन चाललो की साधक सशिष्य तो, की जो स्वतःचे अवगुण बघतो. आणि कशामध्ये बघतो? मनरूपी आरशामध्ये बघतो. बरोबर, हा झाला सिद्धांत. पण मग हा सिद्धांत सहज सहज कळणार नाही ना. त्यासाठी आमच्या शास्त्रांनी योजना केली वेगवेगळ्या कथानकांची. रामायणामध्ये श्रीरामांचे वडील जे आहेत त्यांचं नाव आहे दशरथ. गोडे बर का महाराज. म्हणून सांगतोय की हे फक्त नावं नाही आहेत, ह्या मानवी वृत्ती आहे, मानवी स्वभाव आहे. दशरथ म्हणजे काय हो? दशरथ सांगण्याच्या अगोदर अजून एक सांगतो. दश, रामायणामध्ये 2 दश आलेत. दोघांच्या नावामध्ये दश आलंय. कुणाकुणाच्या? वाह महाराजजी, तरुण मुलंही तयार होत आहेत. आणि म्हणून संप्रदायाचं भविष्य जे आहे ते उज्ज्वल आहे. सकाळी उमेदजी येऊन मला म्हटलेत की काही तरुणांनी सुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे, व्हायलाच पाहिजे. ही जी आमची ओजस्वी तेजस्वी परंपरा आहे, याचा धरीन अभिमान करिले आपुले जतन, असं आपण म्हणावं. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. केशवनाथ स्वामी महाराजांपासून तर अशोकजी महाराजांपर्यंत ही परंपरा जवळपास किती 300 वर्ष साधारणतः, 200 साधारणतः. महाराजी सुमारे 200 वर्ष म्हणजे खूप कालावधी झालाय हा. इथं 2 मिनिटं कठीण होत आहे. 200 वर्षापर्यंत अव्याहत असलेली ही परंपरा इथपर्यंत आली ना. आता माझी जबाबदारी आहे की या परंपरेचं संगोपन आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं आहे. दशरथ आणि दशानन सांगितलं आपण. अहो, दशरथ आणि दशानन हे नुसतं चित्र नाही आहेत, हे नुसते पात्र नाही आहेत. म्हणून बरेच वेळा महाराजजी जेव्हा मी भागवताची कथा करायला जातो, रामायणाची कथा करायला जातो, आणि काय गोष्टी ऐकणारे लोकांना त्यांना जड जाते आपली कथा. ते म्हणतात की तुम्ही गोष्टी सांगा ना हो, तुम्ही त्यातलं तत्वज्ञान कशाला सांगतात. मी म्हणतो की त्यातलं तत्वज्ञान जर कळालं नाही तर ह्या आजेबाईच्या गोष्टी होतील, काही त्याच्यामध्ये उरणार नाही. दशरथ कोण? रथ माहिती आहे आपल्याला. रथाचं काम काय आहे? रथ त्याला म्हणतात. आजच्या काळामध्ये त्याला गाडी म्हणूया आपण, की ज्याच्यामध्ये बसलो की आपल्याला जिथं जायचंय तिथपर्यंत जे घेऊन जातं त्याचं नाव रथ आहे. पण दशरथ म्हणजे काय? की ज्याच्या ठिकाणी 10 आहेत. 10 आहेत म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत, हे 10 आहेत की नाही.
आणि या 10लाही ज्याने भगवंताकडे लावलं त्याचं नाव दशरथ आहे. 10 इंद्रियांना ज्याने भगवंताकडे लावलं तो दशरथ आहे. आणि सतशिष्याची वेगळी काय व्याख्या असते की ज्याने आपले सगळे इंद्रिय सद्विचारांकडे लावले, सद्भावनेकडे लावलेत, सत्क्रियेकडे लावलेत. तुकाराम महाराजांचा एक गोड अभंग आहे या संबंधाने. घेई घेई माझे वाचे, हा दशरथच. वाणीला शिकवायचं की वाणी आतापर्यंत नाही नाही ती बोललेस, नाही ते खाल्लेस, आता एकदा रामाचा रस घे. घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. साधक तो, सशिष्य तो की आपल्या सगळ्या इंद्रियांना आपल्या ताब्यात आणण्याचा प्रयत्न करतो. डोळे तुम्ही घ्या रे सुख, सगळं अभंग नाही, फक्त एक एक कडवं म्हणतो. मना तेथे धाव घेई तुका मारे जीवा, नको सोडूया नको सोडूया केशवा, या केशवा नको सोडू नको सोडू या केशवा. घेई 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 रे घेई माझे वाचे. 10 तोंड ज्यांनी परमार्थाकडे लावले तो दशरथ. आणि दशरथांची पण व्याख्या व्हायला पाहिजे ना. आनंद म्हणजे तोंड, आणि 10ही तोंड ज्याने फक्त भोगासाठी वाचून ठेवले तो दशरथ. अजून एक ऐका, खूप चांगला आहे. अध्यात्मामध्ये आहे कोण कुठल्या पंथाचा, कोण कुठल्या धर्माचा, कोण कुठल्या जातीचा, परमार्थामध्ये त्याला शिरकावच नाही. लक्षात ठेवा. जगद्गुरु तुकाराम महाराज असं म्हणतात की वर्णाचा अभिमान घेऊन जो परमार्थाला लागेल ना तो येऊ शकणार नाही. शब्द आहे का एकदा, वर्णाभिमाने कोण झाले पावन, ऐसे द्या सांगूनी मज पाशी. अंत्य जादी येऊनी तरल्या हरिभजने, तयाची पुराणे भाट झाली. आणि पुढे ऐका, याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय ऐसा वेदशास्त्री. मी कशासाठी सांगतोय, भक्त प्रल्हादजी राक्षस कुळामध्ये जन्माला आलेत आणि रावण ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला. पण आमच्या पुराणांची आणि हिंदू वैदिक सनातन परंपरेचं वैशिष्ट्य असं आहे, रावण ब्राह्मण कुळामध्ये जरी जन्माला आला तरी त्याची वृत्ती खराब आहे म्हणून त्याचं उदात्तीकरण नाही केलं. आतापर्यंत रावणाचं नाव कोणी ठेवलं नाही, ठेवलं तिकडे कुठेतरी आहे, पण आपल्या महाराष्ट्रात तरी रावणाचं नाव कोणी ठेवलं नाही आपल्या घरामध्ये. आणि प्रल्हादजी राक्षस कुळामध्ये जरी जन्माला आले असले तरी त्या प्रल्हादजींची कथा केल्या जाते. म्हणून विचार व्यक्तित्वाचा नाहीच आहे, विचार वृत्तीचा आहे. आणि अजून एक सांगू, ती वृत्ती मग कुठं जरी असेल, ते आपल्या जवळ जरी असेल तर तिचाही तिरस्कार व्हायला पाहिजे, आणि केलाय आमच्या शास्त्राने. दशरथ खूप चांगली कथा आली आहे, एक खूप चांगली कथा आली आहे. दशरथ सूर्यवंशातील यशस्वी तेजस्वी राजा. आता इथं सुद्धा सशिष्य बघायचं बरं का आपल्याला, पण सशिष्य म्हटलं की त्याच्या ब्रँचेस असतात, त्या चिंतनाला तसं फुलवत जावं लागतं आपल्याला. समुद्र वलयांकित असं दशरथांचं राज्य आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला जे दिलंय त्याच्यामध्ये अजून वाढ केली आहे. धर्मप्रधान राजा, न्यायप्रधान राजा, कुलगुरू वशिष्ठांच्या सानिध्यामध्ये आपलं राज्य आणि आपला परमार्थ खूप योग्य प्रकारे घेऊन जाणारा अलौकिक राजा. रोज सकाळी सभेमध्ये बसायचे, उच्च सिंहासनावर बसायचे, आणि जेव्हा
दशरथ उच्च सिंहासनावर बसलेत, आपल्या सभेमध्ये येऊन बसलेत. तेव्हा सभेमध्ये येऊन बसल्यानंतर सगळ्यांनी जय जयकार केला. वाह! राजांच्या दरबारामध्ये भाट असायचे, ते भाट त्यांची स्तुती करायची. स्तुती कुणाला आवडत नाही. सभेमध्ये बसलेले अनेक मंडळी ते म्हटले, रघुवंशामध्ये अनेक राजे झालेत. प्रत्येक जे राजे होते ते आपापल्या दृष्टिकोनातून श्रेष्ठच होते. परंतु महाराज या रघुवंशामध्ये, या सूर्यवंशामध्ये आपल्यासारखा तेजस्वी, ओजस्वी, समान, पराक्रमी राजा क्वचितच. आता सूक्ष्मते नाही का? 3 गोष्टी या ठिकाणी आहे. दशरथ उच्च आसनावर बसलेले आहेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सभेमध्ये बसलेले जे लोक आहे ना ते त्यांची स्तुती करत आहेत, दुसरी गोष्ट. आणि तिसरी गोष्ट, ते एकांतामध्ये नाहीये, लोकांतामध्ये आहे. या 3 गोष्टी एकत्र ठेवा. आपल्याला सशिष्य बघायचा आहे. दशरथ उच्च आसनावर बसलेले आहेत, दशरथांची सगळे स्तुती करतायत आणि ते समुदायामध्ये आहे. महाराज तुमच्यासारखा राजा या रघुवंशामध्ये झालाच नाही. झाले, परंतु दशरथासारखे दशरथच. आता बघा, अशी स्तुती झाल्यानंतर दशरथाने काय करायला पाहिजे होतं? काय अपेक्षित आहे आपल्याला? नाही तेवढं काही नाही, माझं नाही काही, किंवा तुम्ही म्हणतात ते बरोबरच आहे, अशी प्रतिक्रिया झाली असते. पण ऐका, अशी सगळ्यांनी स्तुती केल्याबरोबर रामायणामध्ये कथा आली की दशरथाने आपल्या बाजूला ठेवलेला आरसा घेतला, लगेच तोंड पाहिलं. किती गोड आहे बघा हे. औपचारिकतेचे संस्कार ज्यांच्यावर खूप जास्त आहेत ना ते म्हणतील, काय गोष्टी सांगता हो तुम्ही, काय पण आरसा का लोकात पाहायचा असतो का? तुम्ही आरसे घेऊन आलात का सोबत? आरसे घेऊन, हा मोबाईल तर जाऊ द्या, पण आरसा म्हणून त्याचा उपयोग करताय का आता येऊन? आरसा कुठं पाहिलाय तुम्ही? सगळ्यांनी खरं सांगा. आरसा पाहिला एकांतामध्ये. मी पण आलो ना, गंध लावून आलोय मी पण मी माझ्या पुढे सोबत आरसा घेऊन आलोय नाही. खालून कोणी म्हटलं, वा महाराज क्या बात आहे, दशरथ सांगतात आरसा बघ. दशरथाने आरसा काढला. बरेच लोकांना असं वाटेल की अहो लोकांमध्ये आरसा पाहायचा असतो का? हे तर सांकेतिक आहे ना. दशरथाने आरसा पाहिला की हे लोक माझी स्तुती करताय, परंतु खरोखर मी त्या लायकीचा आहे का? बऱ्याच वेळा लोक वाहवा करायला लागले की वहाच, बरं का मंगेजी, माणसं वाहवा करायला लागले की ते वाहवाचं उलट काय आहे? हवा, हवेत चालल्या जातात माणसं. वाह क्या बजाते हो, मैं बजाता हूं, अब जो माना है नीचे मैं हूं ऊपर. काय चांगलं गाता तुम्ही, वाह अब हवा. आता जमिनीवर पाय नाही. म्हणून ज्यांना कायम वाह वाह ऐकायची सवय लागली की मग ते आरशातून पाहतच नाही. किंबहुना ते म्हणतात मी जे करतो ना ते सगळं बरोबर, कुठल्याही क्रिया. म्हणून दशरथ स्तुती झाल्यानंतर, लोकांनी स्तुती केल्यानंतर आरशामध्ये बघताय. याचा अर्थ काय? सशिष्य तो की जगाने किती जरी स्तुती केली तर तो त्या वाहवामध्ये वाहून जात नाही. तो म्हणतो तुम्ही काही जरी म्हणत असला तर मला माहिती ना मी काय आहे. दुसरा मुद्दा, दशरथ आरसा जो बघताय तो उच्च आसनावर बसून बघताय. म्हणजे काय? मनुष्याला प्रतिष्ठा मिळाली, मनुष्य उच्च आसनावर जाऊन बसला की मग तो आरसा पाहण्याचं विसरतो. किंबहुना आता मी इथं बसलोच आहे ना, आता मी इथं बसलोच आहे, आता मला काय आरसा पाहण्याची गरज आहे? किंबहुना जो उच्च आसनावर बसलाय ना त्याला जास्त आरसा पाहण्याची गरज आहे. कारण 2 डोळ्यांनी तुम्हाला जगाला पाहता, पण 100 डोळे तुमच्याकडे पाहतात. किती मार्मिकता आहे. जेव्हा मी इथं बसतो ना
तेव्हा माझ्यावर जबाबदारी येते मोठी. मला कसं वागून जमणार नाही. लगेच मोबाईल काढायचं मी इथं चॅटिंग करीत बसलो. इथं मी त्याच्यासाठी नाही बसलो, कारण मी हे जर केलं इथं तर खालची लोक म्हणतील महाराज तुम्हीच इथं स्थिर राहत नाही, आम्ही कसं स्थिर राहायचं. हा, तुम्ही हे सगळं करू शकतात कधी सगळ्यांच्या मागे बसलेले असाल तर, कारण तुम्हाला कोणीच पाहत नाही तिथं. तिथं तुम्ही काही करू शकता. पण जेव्हा तुम्ही लोकांचा आदर्श असतात हे कळून घ्यायला पाहिजे. जेव्हा तुम्ही लोकांचा आदर्श असतात, हजारो डोळे तुमच्याकडे पाहत असतात, तेव्हा तुम्ही आरशांमध्ये पाहायला पाहिजे की खरोखर माझ्याकडून काही चुकत तर नाहीये ना. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की समाजातले जे मोठे माणसं आहेत, उच्च आसनावर बसलेले आहेत, त्यांनी कायम आरसा पाहायला पाहिजे. कारण एथ वडील जे जे करीती तया नाव धर्मू ठेवीती, एर तेच अनुष्ठिती सामान्य सकळ. शिकवणारा गुरुजी जर तंबाखू चोळून घेत असेल तर परंपरा तशीच चालेल पुढे. मी अध्यात्माचं बोलतो हा, वेगळं. किंबहुना आपले जर दोष असेल तर किमान ते आपल्या पुरते ठेवावे, ते किमान इतरांना देऊ तरी नाही. सशिष्याचा विचार चाललाय हा. म्हणून एक उच्च आसनावर जो व्यक्ती बसतो, दशरथजी संकेत देतात की त्यांनी आरसा पाहायला पाहिजे. तिसरी गोष्ट दशरथ आरसा जो पाहताय तो समुदायामध्ये पाहत आहे. हे संकेत खूप गोड आहे बरं महाराज. रामायण असं पण आहे. एकांतामध्ये मनुष्य आरसा पाहतो, म्हणजे एकांतामध्ये काही वेळा तो मान्य करतो की माझ्या चुका होतात, मी चुकतो, माझ्यामध्ये दोष आहेत, माझ्यामध्ये अवगुण आहे. परंतु सार्वजनिक रूपामध्ये, सार्वजनिक लोकांमध्ये ते सांगू नये अशी त्याची अपेक्षा असते. माणसं म्हणतात तिथं कशा सांगितलं तुम्ही आम्हाला खोलीत नव्हतं सांगतायत का, तिथं का बोललात तुम्ही. दशरथजी लोकांकडून अपेक्षा करत नाही, सार्वजनिक स्वतः सांगतात. म्हणून बघा ना, एखादा मनुष्य म्हटला मी मूर्ख आहे, मला काही कळतच नाही, मला काही अक्कलच नाही, आणि पुढचा मनुष्य म्हटला तुम्ही जे सांगताय ते खरोखर खरंच आहे बरं का, म्हणजे मला सांगायचं होतं तुम्हाला, पण बरं झालं तुम्ही सांगितलं. तो म्हणाल मूर्ख आहे की काय तो. आपण आपलं जरी असं म्हणत असलो, पण कोणीतरी दुसऱ्या माणसाने म्हटलं तू मूर्ख आहेस, मान्य होत नाही. पण दशरथजी समुदायामध्ये आरसा पाहता, याचा अर्थ काय, त्या समुदायामध्ये सुद्धा स्वतःच्या अवगुणांचा स्वीकार करतात. शिष्यत्व कुठून येतात. मी उच्च आसनावर जरी असला तर माझे अवगुणच आहे. खूप खूप याचे पैलू आहे बरं का महाराज, खूप याचे पैलू आहे. अवगुण इंद्रियांच्या स्तरावर जर असेल तर कळतात, कारण इंद्रिय सैराट सोडतात. अवगुण मनाच्या स्तरावर असले तरी कळतात, कारण पदार्थ नसताना मन सैराट होतं. पण पुढचा आहे का, अवगुण बौद्धिक स्तरावर जर गेले तर बुद्धी त्याचं समर्थन करायला लागतंय, आणि जेव्हा बुद्धी अवगुणाचं समर्थन करते तेव्हा जीवनातून अवगुण कधीच निघत नाहीत. नाही मला वेळ त्याच्यासाठी स्वतंत्र 1 तास चिंतन करावं लागेल. म्हणून किमान आम्ही प्रयत्न करायला पाहिजे की आमचे जे अवगुण आहेत ते ठीक आहे, संस्काराने शरीरापर्यंत असेल, मनापर्यंत असेल, पण ते बौद्धिक स्तरावर नाही जायला पाहिजे. बौद्धिक स्तरावर म्हणजे काय, बौद्धिक स्तरावर अवगुण गेले की अवगुणांची लाज वाटत नाही. माणसं बिडी पितात आणि दुसऱ्याच्या तोंडावर धूर सोडतात, त्याची जेव्हा त्यांना लाज वाटत नाही ना, समजावं हे अवगुण बौद्धिक स्तरावर गेले. आम्ही जे चुकीचं करतोय ते चुकीचं सार्वजनिक ठिकाणी करून सुद्धा ज्याची लाज आम्हाला वाटत नाही, असं वाटायला लागलं की हे अवगुण आमच्या बौद्धिक स्तरावर गेलेत. मग काही झालं तरी चालेल, हा साधकाचा विचार चाललाय, हा सशिष्याचा विचार चाललाय. काही जरी झालं तर माझे अवगुण बुद्धीच्या स्तरावर नको जायला. म्हणून सार्वजनिक रूपामध्ये
दशरथ जेव्हा आरसा पाहतात त्याचा अर्थ अवगुणांचा स्वीकार करतात आणि हाच विचार आमच्या संतांनी पुढे घेतलाय. तुकाराम महाराज बोलताय, माझे मज कळो येती अवगुण काय करू मन अनावर सार पग रे साध सारे गप सारे गप मद बमा गरे साध दे रे सा. हा शांत होऊन आरसा पहा जरा थोडासा. माझे मज करो, हे तुकाराम महाराज खोलीमध्ये नाहीये, सगळ्या समाजाला जो गाथारूपी आरसा दिला ना त्याच्यामध्ये प्रगट करताय. याच्यापेक्षा सार्वजनिकता काय असावी. माझे मज कळो कळो येते अवगुण काय करू मन अनावर. अवगुण कळतात मला, पण हे मन माझ्या हाताच्या बाहेर गेलं. वाचे वदे परी करणे कठीण. मी बोलतो खूप चांगला, अरे काय ही गुणांची कबुली आहे, काय हे सत्शिष्यत्व आहे. वाचे वदे परी करणे कठीण. पुढे आहे का, इंद्रियाधीन झालो देवा. मी म्हणतो मी याचा मालक, मी याचा मालक, पण इंद्रियांचा गुलाम झालो. कसं सुटेल मी या अवगुणातून. गोड आहे. सत्शिष्याच्या बाबतीमध्ये तळमळ निर्माण होत आहे आणि जेव्हा या अवगुणातून तो स्वतःच्या प्रयत्नाने बाहेर पडू शकत नाही तेव्हा प्रार्थना निर्माण होत आहे. एक सूत्र घेऊन जा. आपल्या जीवनामध्ये होणारे जे त्रास आहे, आपल्या जीवनामध्ये येणारे अवगुण आहे, ते आपण आपल्या प्रयत्नाने जेव्हा बाजूला सारू शकत नाही तेव्हा प्रार्थना करायची. प्रार्थना करायची. प्रार्थनेमध्ये खूप मोठी शक्ती आहे. जेव्हा आमची शक्ती कमी पडते तेव्हा प्रार्थना करायची. आताड उभा रहे नारायण, आताड उभा राहे नारायणा. दया सिंधू बना सास करी. मी प्रयत्न करतोय, माझ्या प्रयत्नाने या दोषांना दूर करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु मी असमर्थ ठरतोय. चार दिवस नियम करतो, त्या नियमामध्ये मी राहतो, पण विकारांची अशी हवा येते की मी केलेले नियम सगळे नेस्त नाबूद होतात. पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे माझे विचार जिथल्या तिथं राहून जातात आणि जे अवगुण जीवनामध्ये आले ते तेच करायला लावतात. प्रार्थना निर्माण होते. आता एक कर देवा, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. या देहाची कायम स्मृती आहे, कोणी या देहाचा विसर पडू दे. तरीच हा जीव सुख पावे माझा, बरवे केशी राजा
कळू आले काय करू मन अनावर काय करू मन सार बगैरेचा आरसा राहू द्या. शिवरंजनी आहे. काय करू मन अनावर आताळ उभा राहे नारायण आताळ उभा राहे नारायण. आपल्या दोषाची कबुली दिली आहे आणि दोषाची कबुली दिली आहे, अवगुणांची कबुली दिली आहे. जेव्हा ते सलायला लागतात तेव्हा भगवंत असा योजना करतो की त्याच्या जीवनामध्ये सद्गुरूंचं आगमन होतं.